आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष राजकीय नेते मतदारसंघातील जनसंपर्क आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं जास्त प्रवास करतात, मात्र रात्रीचा प्रवास धोक्याचा असतानाही नेते हा प्रवास का टाळत नाहीत असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण धनंजय मुंडेंच्या वाहनाला रात्री 12:30 वाजता अपघात झाल्यानं रात्रीच्या प्रवासाचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. रात्रीचा प्रवास धोक्याचा, नेत्यांकडून रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य, रात्रीच्या प्रवासाचा हट्ट कशासाठी, दूरचा पल्ला महत्वाचा की आयुष्य. धनंजय मुंडेंच्या वाहनाची ही अशी अवस्था झाली आहे. रात्री वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात होऊन त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला. त्यानंतर डॉक्टरांनी धनंजय मुंडेंना विश्रांतीचा सल्ला दिलाय. तर या अपघातानंतर राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ड्रायव्हर लोकांनी मी मागे देखील सांगितलं की रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करू नका, जाऊ नका. जे काही फिरायचे ते 11 वाजता जरा थांबा ना, जरा झोप काढून पहाटे 5ला 4ला 6ला निघा ना, काय बिघडते. ते मधल्या काळामध्ये शेवटी ड्रायव्हर हा पण माणूस आहे. रात्री अनेकदा नेत्यांच्या वाहनांना अपघाताच्या घटना घडल्यात. 24 डिसेंबर 2022 रोजी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. रात्रीचा प्रवास करताना हा अपघात झाला होता. 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या कारला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. एक्सप्रेस वेवर त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. 5 जून 2022 रोजी तानाजी सावंत यांच्या वाहनाला पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला होता. 3 जून 2014 रोजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कारला दिल्लीत अपघात होऊन त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा अशी विनंती धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातल्या नागरिकांनी केली आहे. आमचा एक कार्यकर्ता म्हणून मी फक्त माझी भावना व्यक्त करतो की शक्यतो धनुभाऊंनी रात्रीचा प्रवास टाळावा. कारण की धनुभाऊ तुमची गरज आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे, नागरिकांना आहे. कारण की तुमच्यासारखा नेता हा आम्हाला लाभला आहे, हे आमचं भाग्य आम्ही समजतो. त्यामुळे यापुढं रात्रीचा प्रवास टाळावा ही धनुभाऊंना हात जोडून विनंती. रात्रीच्या प्रवासात चालकाला डुलकी लागण्याचा धोका असतो. तसंच रात्रीच्या प्रवासात अंधारामुळे ओव्हरटेक करताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज येत नाही, त्यामुळेही अपघात होतात. परिणामी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जोखीम टाळण्यासाठी दिवसाचा सुरक्षित प्रवास करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार यांच्या धर्मवीर संदर्भातील विधानानंतर राज्यभरामध्ये भाजपची आंदोलनं सुरू आहेत. पण असं असलं तरी अजित पवार मात्र अजूनही त्यांच्या विधानावरती ठाम असल्याचं समोर आलेलं आहे. अजित पवारांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी मात्र घणाघात केल्यानं धर्मवीरचा वाद हा सुरूच राहणार आहे हे स्पष्ट झालंय. आंदोलकांना घाम, अजित पवार ठाम. धर्मवीर संदर्भातील विधानावर कायम. अजित पवार माफी मागा, शिंदेंनी ठणकावलं. सुप्रिया सुळेंकडून भावाची पाठराखण. संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यासंदर्भात आक्षेप घेणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात भाजपची राज्यात आक्रमक आंदोलनं सुरू आहेत. दररोज भाजप आणि सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून अजित पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. याच दरम्यान बुधवारी अजित पवार यांनी मौन सोडलं. पण पुन्हा एकदा आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली. मी काही इतिहास तज्ज्ञ नाहीये. अजित पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यावर आक्षेप घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर घणाघात केलाय. अजित पवार यांचं वक्तव्य अपमानजनक असून त्यांनी माफी मागायला हवी याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला. तर सुप्रिया सुळे यांनी मात्र अजित पवार यांची पाठराखण करत सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर दिलंय. अजितदादांसारख्या माणसाने अशा प्रकारचं भाष्य करणं
हे त्यांना न शोभणारं आहे आणि मला वाटतं याची निंदा सगळेजण करतायत. निंदाजनकच वक्तव्य आहे. त्यांनी जसं राष्ट्रसंत आणि महापुरुषांचे अपमान झाले असं ओरड केली आणि सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणाले. अजितदादांना देखील तोच नियम लागू होतो, त्याने देखील माफी मागितली पाहिजे. आपल्या संविधानामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला जे त्याच्या मनाला योग्य वाटतं ते म्हणण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय? एकंदरीतच अजित पवार यांनी पुन्हा एकदा धर्मवीरला नकार दर्शवलाय आणि सत्ताधाऱ्यांचा आरोप फेटाळूनही लावलाय. त्यामुळे धर्मवीर या शब्दावरून सुरू झालेलं राजकारण अद्यापही सुरूच राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते, या अजित पवारांच्या वक्तव्यावरून गेले 2 दिवस राज्यात बराच गदारोळ झालेला आहे. भाजपनं तर अजित पवारांविरोधामध्ये राज्यभर आंदोलन केलं. आता भाजप आमदार नितेश राणेंनी एका पत्राद्वारे शरद पवार आणि अजित पवारांवरती टीका केलेली आहे आणि त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलंय. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. भाजप आमदार नितेश राणेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी आव्हाडांसोबतच शरद पवार आणि अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही मस्तक टेकवलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाहीत. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असं घोषित करतो. अशा शब्दात नितेश राणेंनी त्या पत्रातून शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधलाय. तर नितेश राणेंच्या या पत्रावर अजित पवारांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. टिल्ल्या लोकांनी असलेलं काही सांगायचं कारण असे त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. नितेश राणेंच्या या पत्रामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटलं. नितेश राणेंवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जीभ घसरली आहे. असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांना आम्ही अजिबात महत्त्व देत नाही. ज्यांच्या वडिलांपासून त्यांनी वारसा घेतला ते वडीलही तसेच संपूर्ण राणे कुटुंबीय हे केवळ भाषणबाजी करण्यामध्ये किंवा वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये पटाईत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलंय. तर गेल्या 2 दिवसांपासून भाजपनं अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभरात आंदोलन केलं. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये पुन्हा एकदा आघाडीची चर्चा सुरू झालेली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला असलेला विरोध पाहता ठाकरे आंबेडकरांच्या आघाडीला या दोन्ही पक्षांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसनं मात्र आश्चर्यकारकरित्या ठाकरे आणि आंबेडकरांमधील आघाडीचं स्वागत केलंय. काँग्रेसकडून ठाकरे आंबेडकर आघाडीचं स्वागत. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध नाही. माजी खासदार हुसेन दलवाईंचं विधान. मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांची मात्र टीका.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं दोन्ही पक्षात जागा वाटपाचं ते किमान समान कार्यक्रमापर्यंत या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। प्रकाश आंबेडकरांनी आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आक्षेप घेतल्यानं या दोन्ही पक्षांच्या नव्या आघाडीला विरोध असल्याची चर्चा सुरू आहे। पण त्यातच काँग्रेसनं मात्र या संभाव्य युतीचं स्वागत केलंय। जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा त्या एकत्र येण्यासाठी ज्या सगळ्यांची ताकद वगैरे बघूनच यावं लागतं। तुम्ही काँग्रेसलाच बाजूला कराल, काँग्रेसलाच टार्गेट कराल, तसं चालत नाही। माझ्या मते काँग्रेसचा विरोध नाही आहे। आपल्या देशाचे अध्यक्ष काँग्रेसचे दलित समाजाचे झालेले आहेत। त्यामुळं असं काय आम्हाला भीती नाही की दलितांची मतं कुठे जातील, मुसलमानांची कुठे जातील, या अमक्याकडे जातील का तमक्याकडे जातील का। उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। सत्ताधारी भाजप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला या युतीद्वारे शह देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे। पण मुख्यमंत्र्यांनी मात्र ही आघाडी नसून बिघाडी असल्याचा टोला लगावलाय। आमची चर्चा खूप दिवसापासून चालू आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाबरोबर युती करण्याचा। त्याच्यामुळे मला काही बोलण्याची, मी बाबासाहेबांचे जिथे जिथे आता वास्तू होत्या मला त्या माझ्यासाठी वंदनीय आणि पवित्र आहे। मी बाळासाहेबांच्या बरोबर देखील चर्चा केली आणि ती काही राजकीय चर्चा नव्हती, तेही माझे चांगले मित्र आहेत। माझाही त्यांना स्वभाव पटतो, त्यांचाही मला स्वभाव पटतो, पण राजकीय चर्चा त्याच्यात नव्हती बिलकुल। एकंदरीतच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। पण संभाव्य आघाडीनंतर महाविकास आघाडीचं काय होणार हे मात्र अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे आता काँग्रेस स्वागतोत्सुकाच्या भूमिकेत दिसत असली तरी प्रत्यक्ष आघाडी होताना काँग्रेस काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महावितरण कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप अखेर मागे घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी ठरल्यानं राज्यात समोरचं मोठं संकट टळलं। वीज कंपन्यांचं खासगीकरण करणार नसल्याची ग्वाही सरकारनं दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। संपावर 16 तासात तोडगा। वीज कंपन्यांचं खासगीकरण नाहीच। राज्य सरकारने दिली ग्वाही। राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही। 3 वर्षात कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण, महाजेनको, महापारेषण मधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला। त्यामुळे राज्यभरातल्या कोट्यवधी वीज ग्राहकांना दिलासा मिळाला। रात्री 12 वाजल्यापासून 32 संघटनांच्या 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 3 दिवसांचा संप पुकारला होता। त्यामुळे शहरं, गावं आणि औद्योगिक वसाहतींमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली होती। मात्र अवघ्या 16 तासात संप मिटवण्यात सरकारला यश आलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत, कालांतरानं त्यावरही तोडगा काढला जाईल असं आश्वासन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही। या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे। त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही। ओडिसात, दिल्लीत वीज कंपन्यांचं खासगीकरण झालंय। त्यामुळे राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे। समांतर खासगी परवाने द्यायला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता।
आणि हे नोटिफिकेशन खासगी कंपनीने काढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। जेव्हा MRCI नोटिफिकेशन काढेल त्यावेळी सरकारची बाजू मांडू अशी ग्वाही ऊर्जा मंत्र्यांनी दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी या ठिकाणी विचारविनिमय केला आणि साहेबांनी जाहीररित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केल्या ते कमिटमेंट 100% पाळतील। महावितरण, महाजेनको, महापारेषणमध्ये आगामी 3 वर्षात 50,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे या कंपन्या सक्षम व्हायला मदत होईल आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत संप मागे घेतला। सरकारनंही सकारात्मक भूमिका घेऊन संप चिघळणार नाही यावर भर दिल्याचं एकंदरीत घडामोडींवरून स्पष्ट होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सांगलीच्या आष्ट्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा मार्ग आता मोकळा झालाय, तर आता भाजप आणि ठाकरे पक्षामध्ये श्रेयवादाचं नवं लढाई नाट्य सुरू झालेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। आष्टा येथील शिवरायांच्या पुतळ्याचा मार्ग मोकळा, मात्र आता श्रेयवादाची लढाई रंगली। आता पुतळा पुन्हा कधी उभारणार? गेल्या 11 वर्षांपासून रखडलेल्या सांगली जिल्ह्याच्या आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मार्ग तूर्त तरी मोकळा झालाय। मात्र आता भाजप आणि ठाकरे पक्ष तसंच पुतळा संघर्ष समितीत नवा श्रेयवाद उभा ठाकलाय। आष्टा शहरात भाजपनं गनिमी काबा करत रातोरात शिवरायांचा पुतळा उभारल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं शिवप्रेमींचा ह्या कृतीला तीव्र आक्षेप होता। कलम 144 देखील लागू करण्यात आलं, शिवाय उत्स्फूर्त अशा बंदची हाक देखील देण्यात आली। मात्र पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार धैर्यशील मानेंच्या मध्यस्थीमुळे त्या पुतळ्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून दिल्यानं हा प्रश्न निकाली निघाल्याचं बोललं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही एक संकल्पना सगळ्यांच्या डोक्यातून येऊन ह्यातून काम चालू झालं। आता आम्हाला लढ्याला 99% यश मिळालं। जागा आमची झाल्यामुळं आता छत्रपती शिवरायांचं स्वप्न, पुतळ्याचं स्वप्न हे साकार झालेलं आहे आणि हा आमच्या सर्व आष्टेकरांच्या, शिवभक्तांच्या जीवनातला सर्वात मोठा सुवर्णक्षण आहे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। दोन्ही बाजूंकडून आपणच हा प्रश्न निकाली काढल्याचा दावा करण्यात येत असला तर मग आतापर्यंत हा प्रश्न निकाली का काढला नाही असा सवाल शिवप्रेमींकडून करण्यात येतोय। कुणीही त्या गोष्टीकडं, शिवप्रेमींच्या भावनेचा विचार केला नाही, म्हणून आजची ही वेळ या शिवभक्तांच्यावर आलेली आहे। तसं पाहिल्यास गेल्या 8 दिवसात 2 वेळा शिवरायांचा हा पुतळा बसवण्यात आला, एकदा मवियाकडून आणि दुसऱ्यांदा भाजपकडून। त्यामुळे साहजिकच एक प्रकारे प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र आता अधिकृत जागा देण्याचं जिल्हा प्रशासनानं आश्वासन दिल्यानं शिवप्रेमींना दिलासा मिळालाय। मात्र आता पुतळा नेमका कधी उभारला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सांगलीहून आसिफ मुरसलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत। पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये गल्ली बोळांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांकडून सर्रासपणे विधिग्रस्त बालकांचा गैरवापर होताना दिसून येतोय आणि त्यामुळे पुणे पोलिसांसमोर आता नवं आव्हान निर्माण झालेलं आहे। पाहुयात पुण्यातील वाढत्या छोट्या गुंडांचा उच्छाद आणि त्यांचा बंदोबस्त यावरील न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट। बालगुन्हेगारांच्या टोळ्या आणि या बालगुन्हेगारांच्या टोळ्यात पोचतं कोण तर तिथे स्थानिक राजकीय भाई मंडळी, म्हणून ह्या स्थानिक राजकीय भाई मंडळींना कंट्रोल केलं तरच या बालगुन्हेगारांच्या टोळ्या कंट्रोलमध्ये येतील। आता 2015च्या कायदेशीर तरतुदीनुसार पुणे पोलिसांकडून या छोट्या भाईंवरही कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, तसेच कठोर कलम देखील लावण्यात येणार आहे, तर कोर्टासमोर तशी शिफारस देखील केली जाणार आहे।
माननीय ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाकडे आमचा SBR फॉर्मच्याद्वारे रिपोर्ट पाठवणार. माननीय ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाला विनंती करणार की ह्याचा रोल त्याच्यामध्ये काय होता. त्यानंतर माननीय न्यायालय त्याच्यामध्ये निर्णय घेतं. परंतु आम्ही त्याच्यामध्ये SBR फॉर्म पाठवून आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार. गुन्ह्यानंतर शिक्षेचं प्रमाण जर आपण कन्व्हिक्शन रेट म्हणतो हा वाढवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे. जोपर्यंत आपण काही चूक केली तर शिक्षा आहे आणि ती जबर शिक्षा असं होत नाही तोपर्यंत गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्याच्या मर्यादा असतात. पोलिसांचा धाक बसण्याच्या मर्यादा असतात. पुण्यामध्ये सराईत गुन्हेगारांच्या तब्बल 26 टोळे आहेत. पैकी 11 टोळ्यांची रायझिंग स्टार्स नावानं ओळख आहे. 16 ते 18 वयोगटातील किमान 250 ते 300 मुलं सहभागी झालेली आहेत. रॉ मटेरियल म्हणून या मुलांचा वापर. व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवण्यासाठी या छोट्या भाईंचा सर्रास वापर केला जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे फक्त पोलिसांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य पुणेकरांसाठी देखील ही भाईगिरी एक डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर या छोट्या भाईंचा कायमचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान आहे आणि ते त्याचा कसा बंदोबस्त करतात ते लवकरच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत भुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज संपूर्ण दिवसभरात आणखी काय काय घडलंय विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये. परभणीतही या संपाला मोठा प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यांमध्ये महावितरणचे 800हून अधिक कर्मचारी आहेत आणि हे सर्व कर्मचारी संपात सामील झालेले आहेत. परभणी शहरातील जिंतूर रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर हे कर्मचारी संपाला बसले. MSEBचे कर्मचारी अधिकारी संपावरती गेले. ठाणे जिल्ह्याचे MSEBचे मुख्य कार्यालय हे वागळे इस्टेट इथे आहे आणि त्या कार्यालयावरती सर्व संपकरी जमलेले आहेत. भुसावळ नगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील हजारो कर्मचारी संपावरती गेल्यानं वीज निर्मितीवरती त्याचा परिणाम झालाय. प्रकल्पातील 95% कर्मचारी खासगीकरणाविरोधात संपावरती गेले. नंदुरबारमधील 15हून अधिक वीज कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेत. या कर्मचाऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत. या संपामुळे नंदुरबारमधील वीज पुरवठ्यावरती कोणताही परिणाम झालेला नाही. दापोली मंडणगड तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झालाय. जिल्ह्यातील 90% वीज कर्मचारी संपावरती गेल्यानं सामान्यांचे हाल होत आहेत. रायगडातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नागरिकांना बसतोय. रायगड जिल्ह्यातील कोलाडसह अन्य भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे विद्यार्थी आणि व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे. खासगीकरणाला विरोध म्हणून अकोल्यातील वीज कर्मचारी संपावरती गेलेत. पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कामगार संपावरती गेल्यामुळे संच क्रमांक 4 देखील बंद पडलाय आणि 250 मेगावॅट वीज प्रभावित झाली आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपामुळे अहमदनगर शहरात रात्री 2 वाजल्यापासून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. वर्ध्यातील महावितरणचे कर्मचारी सुद्धा संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे हिंगणघाट पुलगावसह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. काल मध्यरात्रीपासून वीज नसल्यामुळे वर्ध्यातील नागरिक त्रस्त आहेत. भंडाऱ्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दूध व्यावसायिक संकटात सापडले. त्यामुळे दूध खराब होण्याची निर्माण झाली आहे. विजेअभावी दूध खराब झाल्यास दूध व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. धुळ्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे गुरांची वाहतूक आणि बाजारावरती निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता सर्व जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं असून धुळ्यातील जनावरांचे बाजार सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुळुंचवाडी इथं लधायटे वस्तीत एका झाडावरती अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलाय. माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टीमनं भुलीचं इंजेक्शन बिबट्याला जेरबंद केलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ब्रह्मपुरी जवळील सायगाटा जंगल परिसरातील रस्त्यावरती वाघीण बछड्यासोबत फिरताना दिसल्यामुळे नागभीड ब्रह्मपुरी रस्त्यावरती अर्धा पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागानं रस्त्यावरती गस्त घातलेली आहे.
जुन्नर तालुक्यातील साकोरी गावाजवळ येडगाव कालवा मध्यरात्रीच्या सुमारास फुटलेला आहे, त्यामुळे ओढ्याला पूर आलाय. याशिवाय शेतामध्ये देखील पाणी घुसलंय, यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी धोकादायक मानला जातोय, तर बदलत्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची देखील शक्यता आहे. अलिबागमध्ये पहाटेच्या सुमारास दाट धुकं पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. इथल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. जळगाव शहराचा पारा 9.8 अंशांपर्यंत खाली आलाय. पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भंडाऱ्यातील गुरठा ते पालांदूर मार्गावरती खड्ड्यांमुळे धान्यानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र शेतकऱ्याच्या धान्याचं मोठं नुकसान झालंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मनमाडच्या FCIला भेट दिली आहे. यावेळी धान्याच्या कोठाराची पाहणी करून कामांचा त्यांनी आढावा घेतलाय. रेशन दुकानावरती पुरेसा धान्य पुरवठा होत नसल्याचं निदर्शनास आल्यावर भारती पवार यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली आहे. खासगीकरणाविरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवणे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने विजेअभावी बंद आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि कारखान्यातील कामगारांना माघारी जाण्याची वेळ आली आहे. आज काम बंद असल्यामुळे रोजगारही आता बुडणार आहे. महावितरण खासगीकरणाला विरोध करण्यासाठी पुण्यातील वीज कर्मचारी अभियंते 72 तासांच्या संपावरती गेले. त्यामुळे पुणे शहराच्या अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. धायरी, वडगाव, नरे, सनसिटी, सिंहगड रोड, शिवणे परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यात तब्बल 15,000 वीज ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे खामगाव शहर अंधारात गेलंय. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय, तर खामगाव शहरातील विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यानं दुरुस्ती सुरू असल्याचं विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलंय. यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतलाय. जवळपास 3,000 कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत. कर्मचाऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे MACB कार्यालयाचा परिसर हा दणाणून गेलाय. परभणीत संपाला मोठा प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यांमध्ये महावितरणचे 800हून अधिक कर्मचारी आहेत आणि हे सर्व कर्मचारी संपात सामील झालेले आहेत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता न्यूज 18 लोकमत. विशेष सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदवरून भाजप महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजकीय वाद पेटलेला दिसून येतोय. कायदा हातात घेतल्यास कारवाईचा इशारा चाकणकरांनी दिलेला होता आणि त्यावर आता चित्रा वाघ यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. उर्फी जावेदवरून राजकीय वाद. उर्फीच्या अंगप्रदर्शनावरून जुंपली. चित्रा वाघ चाकणकरांमध्ये सामना. मीडिया क्वीन, रिअलिटी टीव्ही स्टार अशी उर्फी जावेदची ओळख आहे. इंस्टाग्रामवर जवळपास 10 लाख तिचे फॉलोअर्स आहेत. उर्फीच्या रील्स आणि व्हिडिओना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतात. म्हणूनच उर्फीच्या मागे पॅपराजींची झुंबड पाहायला मिळते. नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फीवरून आता राजकारण पेटलंय. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात हा राजकीय सामना रंगलाय. उर्फीच्या अंगप्रदर्शनाला महिला आयोगाचं समर्थन आहे का, असा सवाल भाजप महिला प्रदेशाध्यक्षांनी विचारलाय. माझा विरोध हा उर्फी या व्यक्तीला नाहीच, तिच्या उघड्या नागड्या बिभत्स अशा घाणेरड्या, ओंगळवाण्या, किळसवाण्या विकृतीला आहे. आणि ज्या पद्धतीने काल भूमिका मांडली गेली महिला आयोगाची, याचा अर्थ या उघड्या नागड्या फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? उर्फीच्या अंगप्रदर्शनाविरोधात चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच तिच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. एवढंच नव्हे तर उर्फीचं थोबाड रंगवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला.
कुणी कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा रुपाली चाकणकरांनी दिला होता. चित्रा वाघ यांनी महिला आयोग अध्यक्षांवर पलटवार केला. उर्फीच्या अंगप्रदर्शनाची महिला आयोगाने दखल का घेतली नाही असाही सवाल वाघ यांनी उपस्थित केला. शील आणि अशील या शब्दाची परिभाषा, व्याख्या आणि संकल्पना ही स्थळ काळ परत्वे बदलत राहती. एखाद्या व्यक्तीने केलेला पेहराव हा एखाद्या ठराविक वर्गास अश्लील वाटत असतो, तरी तो इतरांना त्या पद्धतीचा वाटत नाही. त्याच्यामुळे शील आणि अश्लीलची सीमारेषा आहे ती दुसर आहे. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. यापूर्वीही या दोन्ही महिला नेत्यांमध्ये अशाच प्रकारे राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता उर्फी जावेदच्या निमित्तानं या दोन्ही नेत्या आमने सामने आल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवीन वर्षाच्या पहाटे दिल्लीमध्ये अंजली नावाच्या तरुणीचा करुण अंत झाला. कार चालकानं तिला 12 ते 13 किलोमीटर फरफटत नेलं. ती घटना कशी घडली याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. मात्र अद्यापही या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. अंजलीच्या मैत्रिणीनं दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणातील गुंता आता आणखी वाढलाय. काय आहे अंजलीच्या मृत्यूचं गूढ? तर अंजलीचा जीव वाचला असता? एका तासात काय घडलं? दिल्लीच्या कंजावला प्रकरणानं अवघा देश हादरून गेलाय. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही चित्रफितीत अंजली आणि तिची मैत्रीण रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर पहाटे 3:30 वाजता अंजलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यामुळे घटनेच्या रात्री त्या 3 तासांमध्ये नेमकं काय घडलं असा प्रश्न निर्माण झालाय. तसंच अंजलीचा जीव वाचला असता का असाही सवाल उपस्थित केला जातोय. पोलीस तपासात आणखी एक सीसीटीव्ही चित्रफीत समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीच वाढलंय. ती चित्रफीत अंजलीच्या मैत्रिणीची आहे. अंजलीची मैत्रीण निधी आपल्या घरी जात असल्याचं त्या चित्रफितीत पाहायला मिळतंय. अंजली हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून ते तिच्या अपघातापर्यंत तिच्या सोबत तिची मैत्रीण होतीच. निधी असं तिच्या मैत्रिणीचं नाव. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली निधी सोबत हॉटेलात गेली होती. रात्री 9 वाजता अंजलीनं आपल्या आईला फोन केला होता. तसंच आईनं अंजलीला औषध घेऊन येण्यास सांगितलं होतं. मेरे को कल सवेरे 7 बजे पुलिस वालों का फोन आया था कि इस नंबर की तुम्हारी गाड़ी है. मेरी बेटी स्कूटी से जाती है, स्कूटी से आती है. मैंने हाँ हमारी गाड़ी है. फिर कह रहे कि इसका एक्सीडेंट हो गया है. बस इतना नहीं बताया कि ज्यादा हुआ है या थोड़ा हुआ है. मैंने ठीक है. मैं कह रहे आप यहाँ आ जाओ. मैंने ऐसे ही कि मैं तो बीमार हूँ, मैं आ नहीं सकती. या फिर नु कह रहे ठीक है मैं आपके लिए गाड़ी भेजता हूँ. फिर गाड़ी भेजी. कंजावला से मुझे 2-3 घंटे घुमाते रहे. फिर सुल्तानपुरी थाने में लाके बैठा दिया. 2-3 घंटे वहाँ बैठी रही. सुबह से 3-4 बज गए, मगर इन लोगों ने मुझे मेरे बच्चे से नहीं मिलवाया. मैं सुबह से बोलती रही सर मुझे मिलवा तो दो, मेरा बच्चा है कौन से हॉस्पिटल में, उसे मैं देख तो आऊँ, तबीयत खराब है, कितनी चोट लगी है कितनी नहीं लगी, कितने दिखा तो दो. नहीं अभी मिलवाएंगे. मेरे बच्चे से मुझे अभी तक नहीं मिलवाया. फिर मैंने अपने भाई वगैरह इनको फोन करा. मैंने भाई मेरी तो कोई सुन ही नहीं रहा और मुझे बहुत डर सा लग रहा है. ना ही उसके बारे में साफ बता रहे कि ये हुआ है उसके साथ, या देख लो या चोट लगी है, मगर कुछ नहीं बताया उन लोगों ने. फिर जब मेरी मम्मी मेरे भाई वगैरह गए, जब जाके उन पे थोड़ा सा सीधा हुआ, फिर जब उन्होंने बोला कि वो एक्सपायर हो चुकी है, फिर भी बैठे रहे, नहीं दिखाई नहीं. अभी तक उन्होंने पुलिस वालों ने कोई कार्रवाई नहीं करी, नहीं कोई सुनवाई करी. त्या दोघींनी हॉटेलात पार्टी केली आणि त्याच दरम्यान दोघींमध्ये भांडणही झालं होतं. त्यानंतर त्या दोघी हॉटेलमधून बाहेर पडल्या. त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता. ये जो होटल मैनेजर हैं यहाँ पर हमारे साथ, हालांकि उस रात में कौन थे ये पूछते थे. सर उस रात भी आप ही थे क्या? नहीं सर, नाइट मैनेजर थे दूसरे. अच्छा जी. कितने बजे ये मृतक लड़की यहाँ पहुंची थी? रात को ही आई थी
मेरे जाने से 5-10 मिनट पहले 7:30-8 बजे गिर गए। और कितने बजे तक निकले थे ये लोग? सुबह निकल गए थे 1:30 पे। 1:30 पे निकल गए थे। कितने लोग आए थे लोग? रात का तो मुझे पता नहीं है, जब मैं आया था तब वो दोनों लड़कियां थी और कोई नहीं था। हॉटेलच्या मॅनेजरनं दिलेल्या माहितीनुसार अंजली आणि निधी हॉटेलमधून 1:30 वाजता बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर रस्त्यावरच त्या दोघींमध्ये वाद झाला. वाहन कोण चालवणार यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं. सीसीटीव्हीत ते स्पष्टपणे दिसतंय. त्यानंतर काय घडलं हे विविध सीसीटीव्ही चित्रफितीतून समोर आलंय. पण या सगळ्या प्रकरणात निधी ही एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे. तिच्या म्हणण्यानुसार अंजली वाहन चालवत होती. अंजलीनं मद्यप्राशन केलं होतं असा दावा निधीकडून वारंवार केला जातोय. तसंच वाटेत एका ट्रकला दुचाकीची धडक होता होता वाचल्याचं निधीनं सांगितलंय. निधी आणि अंजली रात्री 1:30 वाजता हॉटेलमधून बाहेर पडल्या. त्यानंतर रस्त्यावर त्यांच्यात भांडण झालं. तर हॉटेलपासून घटनास्थळ 2 किलोमीटरवर आहे. हे अंतर पार करण्याकरता 9 ते 10 मिनिटं लागतात. याचाच अर्थ निधी आणि अंजली रात्री 2 वाजता घटनास्थळी पोहोचले असतील आणि त्यावेळी ती भयंकर घटना घडली असेल. त्या घटनेनंतर काय घडलं हे सीसीटीव्ही चित्रफितीतून उघड झालंय. कार चालकांनी अंजलीला तब्बल 12 किलोमीटर पर्यंत कार सोबत फरफटत नेलं. कितनी दूर तक आपने पीछा किया था स्कूटी? 2-3 राउंड तो उसने यहीं लगाए थे, जैसे कंजावला से जोनती से फिर कंजावला, और फिर कंजावला से फिर जोनती, और फिर वो वहाँ बॉडी उससे निकल गई थी, और उसके बाद बॉडी निकलने के बाद सुधे वो बेगमपुर चले गए थे. बेगमपुर से सुधे अवंतिका की साइड निकल गए थे. मैंने बेगमपुर तक पीछा किया. बराच वेळ अंजली कार सोबत फरफटत होती, तर आरोपी दिल्लीच्या रस्त्यांवरून कार वेगानं हाकत होते. त्या घटनेनंतर अंजलीची काय अवस्था झाली असेल हे या चित्रफितीतून समोर आलंय. पहाटे 3 वाजता अंजलीचा मृतदेह आढळून आला. मात्र अद्यापही या प्रकरणाचा पूर्ण उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये देखील जुंपली आहे. केसरकरांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा राऊतांनी दिला, त्याला केसरकरांनीही प्रत्युत्तर दिलंय. जेलबारीवरून दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप. 2024ला केसरकरांना जेलमध्ये टाकण्याचा राऊतांचा इशारा. राऊतांच्या तोंडी सुडाची भाषा. 103 दिवस जेलमध्ये जाऊन आलेल्या संजय राऊतांना आता सत्ताधारीही जेलमध्ये जातील असं वाटू लागलंय. राज्यात जेव्हा पुन्हा सत्ता बदल होईल तेव्हा आताचे सत्ताधारी जेलमध्ये जातील असं संजय राऊत वारंवार सांगू लागले. 2024 मध्ये केसरकरही जेलमध्ये जातील असं भाकीत राऊतांनी केलंय. हो, आम्ही जाऊ ना. आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही आहोत, बरं का. आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही आहोत. जर असते ते म्हणत असतील तर आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत, आणि तुम्ही म्हणजे न्यायालय नाही आहात, आणि तुम्ही म्हणजे कायदा नाही आहात. दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील तर 2024 साली त्यानेही तुरुंगात जायची तयारी ठेवावी. राऊत जे सारखं बोलतात ते त्यांच्या बाबत होऊ शकतं असा गर्भित इशारा केसरकरांनी दिलाय. शिवाय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्यात जेलबारी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. हे बघा, ते केलेल्या घोटाळ्यामुळे तुरुंगात गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला मोठासा एकदम भव्य. आता तुम्ही बघा मुंबईमध्ये काय पोस्टर लागलेले आहेत, देशमुख साहेबांची लागलेली आहेत. त्यांच्यावर आरोप वेगळे होते आणि त्यांना काय आम्ही तुरुंगात पाठवलेलं नाही आहे. तसेच संजय राऊत सुद्धा आपले पोस्टर लावू शकतात मुंबईवर. संजय राऊतांचं मध्यंतरी विधान होतं शंभूराज देसाई किंवा केसरकरांकडून जे विधान झाले, आज संजय राऊत केसरकरांना बोलणाऱ्या त्यांना अनुभव घेतलाय ना त्यांनी. जेलबारीची धमकी देऊन राऊत सुडाची भाषा करू लागले. महाराष्ट्रात राऊत सूड संस्कृती रुजू पाहतायत का असा प्रश्न विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना फोडून शिंदे यांनी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिलेला आहे. पाहूयात. टीआरपी साठी उघडली सत्तेची कवाडे. भाजप शिंदेच्या पक्षात कवाडेंची एंट्री.
शिवशक्ती भीमशक्तीचा नवा प्रयोग. राज्यातील सत्तांतरानंतर आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः रिपब्लिकन नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे वळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलंय. बुधवारी कवाडेंच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती केली. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. ती संपूर्ण 20 एकर स्मारकाची, बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा पर्यटन विभागाला दिली. महाविकास आघाडीचं सांगतो बरं. आणि त्या महाविकास आघाडीने पर्यटन मंत्री होते आमचे उद्धवजी, आपले आदित्य ठाकरे, बुलडोझरचा उद्ध्वस्त केलं. ही बाब जेव्हा लक्षात आली, अनेक आंदोलनं केली त्या ठिकाणी. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कवाडे यांच्या पक्षानं ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र 2.5 वर्षांच्या काळात त्यांना सत्तेचा वाटा काही मिळाला नाही. मात्र 6 महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय समीकरण बदललंय. महाविकास आघाडीची एकी कायम असली तरी त्यांच्या मित्रपक्षांना फोडण्यात शिंदेंच्या पक्षाला यश आलंय. हे दोन्ही पक्ष जे आहेत हे लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे, संघर्ष करणारे, आक्रमक असे लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत आणि नक्कीच यामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी रिपब्लिकन नेत्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच त्यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ठाकरे आंबेडकर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जोगेंद्र कवाडेंना युतीत घेऊन ठाकरेंना काटशह दिलाय. तर दोन्ही काँग्रेसला विश्वासात घेऊनच उद्धव ठाकरेंना वंचितची आघाडी करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही तिघं ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस बाबा हे सगळं करत असताना, जागा वाटप करताना राष्ट्रवादीचे जे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, शिवसेनेने त्यांच्या कोट्यातल्या जागा त्यांच्या मित्रपक्षांना द्याव्या, काँग्रेसने काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातल्या जागा द्याव्या. विषय समाप्त. ठाकरे आणि शिंदेंमधील राजकीय संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळतोय. शिंदे यांनी कवाडेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीला धक्का दिलाय. त्यामुळे आता वंचितची ठाकरेंच्या सेनेशी युती होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून केला जातोय आणि त्यासाठी मुंबईमध्ये एका खास परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेस ठाकरेंच्या पक्षानं यावरून योगी आदित्यनाथांवरती थेटपणे टीकास्त्र डागलंय. यूपीला उद्योग हवेत तर गुजरातला जा. भगवे कपडे घालून उद्योग येत नाहीत. महाविकास आघाडीचा यूपी इन्वेस्टर समिटवर हल्लाबोल. मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए. भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील. योगी आदित्यनाथांच्या यूपी सरकारनं उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं आयोजन केलं. या समिटवर महाविकास आघाडीनं टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं योगी आदित्यनाथांनी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातलाही जावं असा टोला लगावला. देश है, देश की बात है, लेकिन अगर उत्तर प्रदेश का विकास करना है तो मुंबई के साथ योगी जी ने गुजरात में भी जाना चाहिए, क्योंकि मुंबई का जो इंटरनेशनल मॉनिटरी सेंटर था वो यहाँ से वहाँ शिफ्ट किया है, तो वहाँ भी उनको फायदा होगा. जाकर वहाँ भी जाना चाहिए, लेकिन मुंबई में हम उनका स्वागत ही करेंगे. काँग्रेसनंही योगी आदित्यनाथांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. धर्माच्या गोष्टी आणि भगवे कपडे घालून उद्योजक आकर्षित होत नाहीत असं काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी म्हटलंय. तुम्ही तुमच्याकडे वेगळे उद्योग का नाही तयार करत, ते करा.
आणि त्यासाठी वातावरण तयार करा. त्यासाठी रोज काही धर्माच्या आणि ह्याच्या गोष्टी करण्याऐवजी आणि भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉडर्न व्हा, आधुनिक व्हा. उद्योग हे आधुनिकतेचे असतात. ते आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील. युपी सरकारनं महाराष्ट्रातल्या या इन्व्हेस्टर समिटसाठी खूप मोठा गाजावाजा केला. या समिटच्या माध्यमातून किती उद्योजक उत्तर प्रदेशमध्ये जातील हे माहिती नाही, पण त्याआधी वाद मात्र झालेला आहे. विशाल पाटीलसह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. तर संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय विशेष पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. औष्णिक विद्युत केंद्रातील कामगार संपावरती गेल्यामुळे संच क्रमांक 4 देखील बंद पडलाय आणि 250 मेगावॅट वीज प्रभावित झाली आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपामुळे अहमदनगर शहरात रात्री 2 वाजल्यापासून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. वर्ध्यातील महावितरणचे कर्मचारी सुद्धा मध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे हिंगणघाट, पुलगावसह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. काल मध्यरात्रीपासून वीज नसल्यामुळे वर्ध्यातील नागरिक त्रस्त आहेत. भंडाऱ्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दूध व्यावसायिक संकटात सापडले. त्यामुळे दूध खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. विजेअभावी दूध खराब झाल्यास दूध व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. धुळ्यात लंपीच्या प्रादुर्भावामुळे गुरांची वाहतूक आणि बाजारावरती निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता सर्व जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं असून धुळ्यातील जनावरांचे बाजार सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुळुंचवाडी इथं लधायटे वस्तीत एका झाडावरती अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलाय. माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टीमनं भुलीचं इंजेक्शन देऊन बिबट्याला जेरबंद केलं. त्यामुळे परिसरात नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ब्रह्मपुरी जवळील सायगाटा जंगल परिसरातील रस्त्यावरती वाघीण बछड्यासोबत फिरताना दिसली. त्यामुळे नागभीड ब्रह्मपुरी रस्त्यावरती अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागानं रस्त्यावरती गस्त घातलेली आहे. जुन्नर तालुक्यातील साकोरी गावाजवळ येडगाव कालवा मध्यरात्रीच्या सुमारास फुटलेला आहे. त्यामुळे ओढ्याला पूर आलाय. याशिवाय शेतामध्ये देखील पाणी घुसलंय. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी धोकादायक मानला जातोय. तर बदलत्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची देखील शक्यता आहे. अलिबागमध्ये पहाटेच्या सुमारास दाट धुकं पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. इथल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल होत आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. जळगाव शहराचा पारा 9.8 अंशांपर्यंत खाली आलाय. पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भंडाऱ्यातील गुरठा ते पालांदूर मार्गावरती खड्ड्यांमुळे धान्यानं भरलेला ट्रॅक्टर उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र शेतकऱ्याच्या धान्याचं मोठं नुकसान झालंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मनमाडच्या FCIला भेट दिली आहे. यावेळी धान्याच्या कोठाराची ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महावितरण कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप अखेर मागे घेतला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी ठरल्यानं राज्यासमोरचं मोठं संकट टळलं. वीज कंपन्यांचं खासगीकरण करणार नसल्याची ग्वाही सरकारनं दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. संपावर 16 तासात तोडगा. वीज कंपन्यांचं खासगीकरण नाहीच. राज्य सरकारने दिली ग्वाही. राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खासगीकरण करायचं नाही. 3 वर्षात कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरण
महाजेनको महापारेषण मधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. त्यामुळे राज्यभरातल्या कोट्यवधी वीज ग्राहकांना दिलासा मिळाला. रात्री 12 वाजल्यापासून 32 संघटनांच्या 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन 3 दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे शहरं, गावं आणि औद्योगिक वसाहतींमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली होती. मात्र अवघ्या 16 तासात संप मिटवण्यात सरकारला यश आलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत, कालांतरानं त्यावरही तोडगा काढला जाईल असं आश्वासन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पहिल्यांदा मी राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी घोषित केली की राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3ही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही. ओडिशा, दिल्लीत वीज कंपन्यांचं खाजगीकरण झालंय. त्यामुळे राज्यातील सरकारी वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली. समांतर खाजगी परवाने द्यायला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता आणि हे नोटिफिकेशन खाजगी कंपनीने काढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जेव्हा MRCI नोटिफिकेशन काढेल त्यावेळी सरकारची बाजू मांडू अशी ग्वाही ऊर्जा मंत्र्यांनी दिल्यानं कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील, यांनी या ठिकाणी विचारविनिमय केला आणि साहेबांनी जाहीररित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केल्या ते कमिटमेंट 100% पाळतील. महावितरण, महाजेनको, महापारेषणमध्ये आगामी 3 वर्षात 50,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे या कंपन्या सक्षम व्हायला मदत होईल आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत संप मागे घेतला. सरकारनंही सकारात्मक भूमिका घेऊन संप चिघळणार नाही यावर भर दिल्याचं एकंदरीत घडामोडींवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जुन्नर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ SOS संस्थेनं गेल्या 14 वर्षात बिबट्यांच्या तब्बल 100 बछड्यांना पुन्हा एकदा आईच्या कुशीत सोपवण्याची किमया केली आहे. नेमकं हे कसं साधलं पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या या आमच्या विशेष रिपोर्टमधून. माणिकडोह जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील एकमेव ठिकाण की जिथे बिबट्यांचं हक्काचं निवारा केंद्र उभारण्यात आलंय. ऊसतोडणी करताना काही शेतकऱ्यांच्या फडात बिबट्यांचे बछडे हे बऱ्याच वेळा आढळून येतात. मग वाईल्ड लाईफ संस्थेकडे वा वन विभागाकडे याची माहिती कळवताच ते त्यांची काळजी घेतात आणि मग त्यांच्या आईच्या कुशीत त्यांना सोपवलं जातं. आजपर्यंत अशा 100 आई आणि बछड्यांची भेट घडवून आणली गेली आहे. सापडलेल्या बछड्यांची प्रथम प्राथमिक वैद्यकीय चाचणी होते. बिबट निवारा केंद्रात त्यांच्यावर उपचार होतात. पिलं ज्या ठिकाणी सापडली तिथं सूर्यास्ताच्या वेळी बॉक्समध्ये ठेवून 4ही बाजूंना कॅमेरे लावले जातात. काही तासातच मादी बिबट येऊन बॉक्समधून पिलांना सोबत घेऊन जाते. काही घटनांमध्ये यासाठी 3 ते 4 दिवसही लागतात. मात्र पिलू आईच्या कुशीत विसावेपर्यंत रोज हाच उपक्रम करावा लागतो. बऱ्याच वेळा आई पिलांना स्वीकारते, मात्र काही अपवादात्मक स्थितीत तिनं स्वीकारलं नाही तर उर्वरित आयुष्य पिलाला अनाथालयात काढावं लागतं. बऱ्याच वेळा पिलांची ताटातूट झाल्यानं मादी आक्रमक होऊन संघर्ष वाढण्याची भीती वाढते. त्यामुळे लोकांनाही आता या गोष्टी समजू लागल्यानं स्वतःहून शेतकरी बछडे आढळल्यास वनविभागाला संपर्क करतात. निसर्गाच्या साखळीत वन्यजीवांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे आईच्या कुशीत पिल्लं सुखावत असताना मादीसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील तेवढाच आनंद होतो आणि हाच वसा घेऊन ते आपलं कार्य करत राहतात. जुन्नरहून रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यात